हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, एमबीबीएस इन उत्तर प्रदेश तुम्ही खूप जास्त वेळ ऐकलेलं असेल, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक्झॅक्टली कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं असतं. फॉर एक्झाम्पल, सर्वांनीच ऐकलंय 12 ते 13 लाख रुपये किंवा 14 लाख रुपये पर इयर कॉलेजची फी स्ट्रक्चर असते. तर एक्झॅक्टली हिडन चार्जेस, हॉस्टेल मेसचे चार्जेस किती असतात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. एक फॉर एक्झाम्पलसाठी मी एक कॉलेजचं घेतलेलं आहे, रामा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, हापूरला हे कॉलेज आहे. रामा मेडिकलच्या 2 ब्रांचेस आहे. कानपूर पण आहे आणि खापूर पण आहे. मी हापूरच्या कॉलेजचं 2025-26 ला एक्झॅक्टली काय फी स्ट्रक्चर लागलं तर विद्यार्थ्यांसाठी याबद्दल मी आज जाणून देणार आहे तुम्हाला. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती होईल की एक्झॅक्टली यूपीचं फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं. रामा मेडिकल कॉलेजचा लास्ट इयरचा कट ऑफ हा ऑलमोस्ट 350च्या आसपास होता. म्हणजे 350 प्लस असणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस ला ऍडमिशन भेटलेले, तर ते एक्झॅक्टली किती फीस भरावी लागते त्यांना त्याबद्दल आपण आज जाणून घेऊया. हे आहे रामा मेडिकल कॉलेज, त्याची साईट आहे. टोटल एमबीबीएस कोर्स 4.5 इयर्सचा एमबीबीएस कोर्स इथं ते दाखवत आहे, प्लस इंटर्नशिप. 250 सीट आहेत त्यांच्याकडं, ऑलमोस्ट 250 सीट्स त्यांच्याकडं आहेत. आता पुढे जाऊया. हे त्यांचं पीजीचं आहे. आता फी स्ट्रक्चर बघूया. बघा, फी स्ट्रक्चर ऑफ फॉर द इयर ऑफ 25-26. बघा, या ठिकाणी फी स्ट्रक्चरला त्यांनी कसं डिवाइड केलंय. एमबीबीएस 4.5 प्लस 1 इयर इंटर्नशिप. ट्युशन फीस पर ॲनम 13,09,968 रुपये ट्युशन फीज आहे पर ॲनम. त्यानंतर हॉस्टेल फीस पर ॲनम किती आहे. एसी अकोमोडेशन 2,02,125 रुपये एसी अकोमोडेशन आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हॉस्टेलची फीस एमबीबीएस साठी काय आहे आणि पीजी साठी काय आहे तुम्ही इथे ते बघून घेऊ शकता. एमडीएमएस साठी काय फीज आहे बघा. एमडीएमएस साठी 3,46,500 रुपये पर इयर आहे. तेच ॲज कम्पेअर टू एमबीबीएस साठी 2,02,125 रुपये आहे. आणि याच्यामध्ये नॉन एसी जर घेतलं, गव्हर्नमेंटने 1,75,000 रुपये ठरवून दिलेले, पण हे कॉलेजमध्ये 2,02,000 घेत आहे, बिकॉज एसी अकोमोडेशन देत आहे. त्यानंतर बघा, ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन, म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम आपण ऍडमिशन घेत असतो त्या कॉलेजमध्ये, त्या टाइमला एक सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं. सिक्युरिटी डिपॉझिट हे 3 लाख रुपये आपल्याला त्या ठिकाणी भरायचं आहे. 3 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरलेलं ते आपल्याला रिफंड भेटतं. ऍड्स म्हणजे पूर्ण कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर 4.5 वर्षानंतर ते आपल्याला रिफंड भेटतं. यानंतर मिसलेनियस चार्जेस पर ॲनम. बघा, मिसलेनियस चार्जेस मी कायम सांगत असतो की यूपी मध्ये मिसलेनियस चार्जेस मध्ये खूप जास्त पैसे घेतले जातात. बघा, मिसलेनियस चार्जेस 94,160 रुपीज. म्हणजे जर तुम्हाला जर युपी मध्ये पहिल्या वर्षी जर ऍडमिशन घ्यायचं असेल, मोठी मोठी अमाऊंट पकडूया. 13, 2, 15, 15 आणि 3, 18, 18 आणि 1, 19 लाख रुपये. म्हणजे 19 लाख रुपये आपल्याला पहिल्या वर्षी भरायचे आहे. दुसऱ्या वर्षापासून काय फीस भरायची आहे. दुसऱ्या वर्षापासून हे सिक्युरिटी अमाऊंट गायब होईल. 13 प्लस 2 15, 15 आणि 1 19. प्लस याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही मिसलेनियस चार्जेस भरायची गरज पडू शकते, जसे एक्झामिनेशन चार्जेस एक 40,000 ते 50,000 रुपये एक्स्ट्रा चार्जेस तुम्ही कायमच पकडून ठेवा. युपी मध्ये थोडेसे आपण म्हणतो ना की करप्शन जरा जास्त म्हणू शकतो, पण आता सध्या त्याच्यावरती भरपूर गव्हर्नमेंटने खूप साऱ्या प्रमाणामध्ये कंट्रोल केलंय. तरी पण कॉलेजवाले एक्झामिनेशनच्या नावाखाली एक 30-40,000 रुपये वर्षाला घेऊनच टाकतात. सो ही आहे एक्झॅक्टली युपीचं फी स्ट्रक्चर. जर युपी मध्ये जर ऍडमिशन जर बघत असाल, तर तुम्हाला नक्कीच हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 300 प्लस मार्क्स आणत असाल आणि तुमचंही बजेट जर असेल की एक 14-15-16 लाख रुपये पर इयर मी भरू शकतो, तर नक्की युपीचा विचार करायला काहीही हरकत नाही. थँक्यू सो मच. असेच नवनवीन व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.